बोरीवली के एमएचबी पुलिस ने डेटिंग ऐप के जरिए ठगी करने वाले 22 लोगों को किया गिरफ्तार। 6 महिलाओं समेत क्लब मैनेजर भी शामिल। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। विभिन्न डेटिंग ऐप के जरिए लोगों के साथ ठगी करने वाले एक गिरोह का भंडाफोड़ बोरीवली के एमएचबी पुलिस स्टेशन ने किया है। इसके तार दिल्ली से जुड़े हुए थे। दिल्ली से भी कुछ अपराधियों को इसमें गिरफ्तार किया गया है। एक क्लब मैनेजर भी इसमें शामिल था और डेटिंग ऐप पर कॉलिंग पर महिलाओं से बात कराने के लिए इसमें महिलाओं का भी इस्तेमाल होता था। चैटिंग पुरुष ही किया करते थे महिलाएं बन करके। फिर महिलाओं से कॉल पर बात करा करके शिकार को इस होटल में बुलाया जाता था, क्लब में, और यहाँ पर जो है 5,000 का बिल सीधा 20, 30, 25,000 पर पहुंचाया जाता था। फिर इसका पेमेंट इसी व्यक्ति से जिसे बुलाया गया उससे करा करके ये पैसा थर्ड पार्टी अकाउंट में ले करके क्लब को भी और उस व्यक्ति को भी ठगा जाता था। एक व्यक्ति ने इसकी शिकायत एमएचबी पुलिस स्टेशन में की। इसकी जांच शुरू करने के बाद पुलिस ने इस पूरे 22 लोगों के गिरोह को जो है बेनकाब करते हुए गिरफ्तार किया है। इसमें 6 महिलाएं शामिल है, क्लब का मैनेजर भी शामिल है। देखिए एमएचबी पुलिस ने इस कार्रवाई को कैसे किया है और इस पर क्या जानकारी दी है। आ जाओ नहीं याच्यामध्ये आपण एमएचबी पोलीस स्टेशन बोरिवलीच्या गुन्ह्यामध्ये 15 पुरुष आणि 6 महिला यांना अटक केलेली आहे। या गँगची मोडस अशी एक जवळपास आज मार्केटमध्ये 12 प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत। तर त्या ॲपवरती हे फेक प्रोफाईल बनवतात आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा मागील वर्षी गुन्हे केले होते। काही त्यांच्या पार्टनरने सुद्धा हे नवीन आता गँग ओपन केलेले आहेत। तर त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणी दिल्ली, उत्तर प्रदेशवरून बोलवल्या। हे 15 दिवस मुंबईत असतील, 15 दिवस हैदराबाद जातील, हे करतील। ही एक 2 टीम काम करते। एक प्रोफाईल बनवणं आणि रिक्वेस्ट टाकणं। दुसरी टीम जी आहे ती हॉटेलमध्ये तिथं मॅनेजमेंट पाहणं। याच्यामध्ये तो हॉटेलवाला सामील असतोच। आपण जे आमच्याकडे दोन्ही गुन्हे झाले, दोन्ही हॉटेल चे जे मॅनेजर आहेत ते याच्यामध्ये सामील असल्याचं दिसून आलं। त्यांना आम्ही अटक केलेली आहे। मुली शक्यतो त्यांची जी टीम आहे, एक टीम, तर ती राईट रिक्वेस्ट टाकत राहतात आणि त्याच्यातून रिक्वेस्ट मॅच झाल्यानंतर त्यामध्ये चॅटिंगचं काम तीच टीम करते आणि जर बोलायचं असेल तर ते त्या मुलीला फोन देऊन त्या कस्टमरशी बोलायला लावतात समोरच्या।
आणि मग कुठंतरी लोकेशन त्यांचं जवळचं यांचं जे ठरलेलं हॉटेल असेल तिथलंच राहील आणि नंतर ते त्याच हॉटेलचं सुद्धा लोकेशन देतं आणि तिथे बसल्यानंतर मग हे ऑर्डर केलं जातं, ते केलं जातं, ते केलं. जनरली एक 5-6 हजाराचं जरी ते बिल होणार असेल ते 25,000 ते 30,000वर नेलं जातं आणि त्यातले 50% तो मॅनेजर त्याचा तो शेअर असतो, त्याच्यामध्ये 50% यांचा शेअर राहतो. तर अशा प्रकारे जवळपास रोज 4-5 ते कॉल अटेंड करतात आणि अशा प्रकारे ही फसवणूक सुरू आहे. सर, असे किती हॉटेल्स त्यांनी हे केलेले का अड्डे बनवलेले आहेत आणि कुठल्या प्रोफाईलला एक विशिष्ट प्रोफाईल ते कुठल्या प्रोफाईलला टार्गेट करतात? नाही, आता जनरली रेटिंग ॲपवर कोणी आपण पाहतो तर कोणी त्याच्यावरती सर्च करत असतात आणि ते त्यानुसार त्यांचं ते डेटिंगवर जाण्याचं ठरत असतं. बोरिवलीमध्ये पाहाल तर आपल्याकडे बोरिवली आणि मालाड आणि बांगूरनगर याच्यामध्ये 3 हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी यांनी मॅनेजरशी टायअप केलेलं होतं. यामध्ये आपल्याला तक्रार प्राप्त होताच तेवढ्या सिरियसली आपण ह्या घटनेकडे पाहिलं आणि ही गँग आपल्याला मिळालेली आहे.